माझ्यासोबत एक गंभीर प्रसंग घडला आणि तिची इतकी गंभीर अवस्था झाली, सांगूच शकत नाही. एवढी डेंजर अवस्था, नीट खोकता येत नव्हतं. तिने अक्षरशः थोड्या मिनिटासाठी अगदी डोळे पांढरे केले होते. हॅलो, मी डॉक्टर सेजल आणि स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर ॲक्च्युली हा व्हिडिओ सतर्कतेचा व्हिडिओ असणार आहे. एक डॉक्टर म्हणून आणि एक आई म्हणून पण तुम्हाला हे सांगणं आहे. तर माझ्यासोबत एक गंभीर प्रसंग घडला, तो तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर काही महिन्यांपूर्वी, म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये, महिनाभर काही व्लॉग आले नाहीत, कारण का मागच्याच महिन्यामध्ये माझ्यासोबत एक खूप गंभीर किस्सा घडला माझ्या मुलीसोबत. तर ती आहे आत्ता 6 वर्षाची आणि मी तिला आपण कुठलीही गोष्ट जर का मुलांना खायला देत असू तर आपण एकटं सोडायला नाही पाहिजे त्यांना. हे मला खूप चांगली सीख भेटली त्यामधून. कारण का मी अशीच किचनमध्ये चपाती करत होते आणि ती खेळत होती, त्यामुळे मी तिला चपातीचा रोल करून मी हातात दिला हिच्या. आणि ती खात खात तो आधी मी पाहिलं की ती कसे बाईट घेते वगैरे. तर ती आधी छोटे छोटे बाईट घेत होती आणि त्यानंतर तिने मोठे बाईट घ्यायला सुरुवात केली. तेव्हा माझं काही लक्ष नव्हतं, मी चपाती करत होते. तर तेव्हा तिने ते तोडता तोडता तिने तो पूर्ण अख्खाच्या अख्खा चपातीचा जो रोल होता तो पूर्णपणे गिळला आणि तिची इतकी गंभीर अवस्था झाली होती, मी सांगूच शकत नाही. एवढी डेंजर अवस्था झाली होती. तिला नीट खोकता येत नव्हतं, नीट रडताही येत नव्हतं आणि तिने अक्षरशः थोड्या मिनिटासाठी अगदी डोळे पांढरे केले होते. आता मी हे पहिल्यांदा जेव्हा तिला खोकता येत नव्हतं तेव्हा मला काही माहिती नव्हतं, पण ती थोडाफार आवाज करायला लागली, वेगळा आवाज यायला लागला, तेव्हा मला कळलं की तिला चोकिंग झालेलं आहे. तर चोकिंग बेसिकली काय असतं की लहान मुलांमध्ये मोस्टली करून होतं, मोठ्या माणसांमध्ये पण होतं. कारण जर एखादा अन्नपदार्थ जर का श्वासनलिकेमध्ये अडकला असेल, काढता आला नाही, तर त्याला चोकिंग म्हणतात. म्हणजे बेसिकली तो श्वासनलिकेमध्ये अडकला म्हणजे त्याला चोकिंग म्हणायचं असतं, म्हणजे श्वास आपल्याला पुरेपूर घेता येत नाही त्यामुळे. तर अशा परिस्थितीमध्ये एकतर आपण मोठी माणसं असतो त्यांना खोकला करून व्यवस्थित काढता येतो, पण लहान मुलांना ते स्वतःहून काढता येत नाही आणि बोलता येत नाही. ती आहे आता 6 वर्षाची. तिच्यासोबत हे झालं आणि इतकी जी गंभीर अवस्था झाली होती आणि मला खूप असं ब्लेसिंग वाटते की मी डॉक्टर आहे, त्यामुळे मला माहिती आहे ही गोष्ट की चोकिंग लहान मुलांमध्ये कशी काढायची. तर त्यावेळेमध्ये मी कुठल्याही क्षणार्धात, मी कुठलाही न विचार करता तिला मी एका हातामध्ये धरलं. मी तुम्हाला याचं बेसिक एखादी बाहुली घेऊन मी तुम्हाला याचं ट्युटोरियल सांगते की मला हे सांगण्याचा एक माझा मोठा मोटिव्ह की ज्या काही डॉक्टर्स नाहीत किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये नाही आहेत त्यांना हे कसं कळणार. आणि जर त्यांच्या बाळासोबत असं झालं, कुठलं आई असेल, वडील असतील, आजी असेल, कोणाही सोबत असं झालं तर बाळाला आपण कसं त्यामधून बाहेर काढू शकतो, म्हणजे जे अन्नपदार्थ आत गेलेला आहे, श्वासनलिकेत अडकलेला आहे, ते कसं बाहेर काढू शकतो. तर यासाठीच हा मला व्हिडिओ बनवायचा होता आणि तो मी तुमच्यासोबत दाखवतेच. पण मी तुम्हाला आधी सांगते की मी कसं काय तिला त्यामधून बाहेर काढलं, चोकिंगमधून. तिने पूर्ण डोळे पांढरे केले होते, तिला रडताही येत नव्हतं आणि तिला खोकताही येत नव्हतं, अजिबात काहीच नाही. पूर्ण ती लूळ पडल्यासारखी झाली होती. तर मी तिला बेसिकली एका हातामध्ये असं धरलं, डोकं खाली आणि पायाशी वरच्या साईडला, आणि हिची जी हनवटी आहे ती 2 अशा हातामध्ये अशी धरली होती आणि हिला पाठवून अशा प्रकारे थ्रस्ट दिले. मी असं तुम्हाला लास्टला, व्हिडिओच्या लास्टला भावलीवरती एका करून दाखवते. अशा प्रकारे मी धरून असे बॅक थ्रस्ट म्हणतात त्याला, असे मारले. अगदी मी 2 ते 3 मारले. त्यानंतर छोटे तुकडे होते चपातीचे ते बाहेर आले आणि एक मोठा तुकडा अडकून पडलेला होता आणि मला थोडंफार जाणवलं की ती थोडीशी अशी ब्लूइश झाल्यासारखी वाटत होती. मग परत मी तो ट्राय करतच राहिली जोपर्यंत तिचा आवाज पूर्णपणे फुटत नाही, जोपर्यंत ती जोरात रडत नाही, तोपर्यंत मी पूर्ण कंटिन्यू हे ट्राय करत राहिले. आणि त्यानंतर मग शेवटला जेव्हा तो तुकडा चपातीचा बाहेर पडला आणि ती जेव्हा मोठमोठ्याने रडायला लागली तेव्हा माझ्या कुठे जीवात जीव आला. तर मला हे सांगणं आहे की आपल्याला ॲक्च्युली बाहेरच्या कंट्रीमध्ये ना अशा गोष्टी आहेत त्या शिकवल्या जातात की अगदी लहानपणापासून, म्हणजे शाळेतल्या मुलांना वगैरे चोकिंग कसं काढायचं, CPR कसा द्यायचा, ह्या गोष्टी सगळं म्हणजे सांगितल्या जातात. तर मला ही गोष्ट मी डॉक्टर आहे म्हणून कळली, पण ज्या डॉक्टर महिला नाही आहेत, जे कोणी मेडिकल क्षेत्रामध्ये नाही आहेत, त्यांना ही गोष्ट कळणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळेच मी हा व्हिडिओ केला. तर
प्लीज सतर्क राहा लहान मुलांच्या बाबतीत. आणि कुठलीही गोष्ट तुम्ही खायला देत असता, छोट्यातली छोटी अगदी ज्यूस वगैरे प्यायला जरी दिला तरी पण तुम्ही त्या बाळाच्या सोबत असणं खूप महत्त्वाचं आहे. तर मी जी चूक केली ती तुम्ही अजिबात करू नका. तुमच्या बाळाची खूप काळजी घ्या. हल्ली खूप सारे वेगवेगळे किस्से आपल्याला ऐकायला भेटतात चोरीचे, किंवा काही मुलं बाल्कनीतून खाली वगैरे पडतात, ॲक्सिडेंट होतो. तर या गोष्टीची खूप काळजी घ्या पालकांनो, आणि सतर्क राहा आपल्या बाळाच्या बाबतीत. तुम्हाला मी पहिले ट्युटोरियल दाखवते. तर इथे बाळाचा डेमो दाखवण्यासाठी मी इथे भावली घेतलेली आहे. बाळाच्या हनवटीच्या खाली अशी 2 बोटं लावून बाळाला थोडंसं तिरकं पकडायचं आहे आणि बाळाच्या पाठीवरती अशाप्रमाणे बॅक द्यायचे आहेत. अशा प्रकारे तुम्ही जोपर्यंत बाळाचा तोंडातला जो पदार्थ आहे जो खाली पडत नाही तोपर्यंत असं करत राहायचं आहे, आणि अशा प्रकारे चोकिंग रिलीव्ह होते. मी हे जे ट्युटोरियल बघितलं त्याचप्रमाणे मी माझ्या मुलीची चोकिंगसुद्धा रिलीव्ह केली. आणि तुम्हाला जर का असेच व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनला सुद्धा हिट करा, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ बघता येतील. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.